नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या दुपारी 1च्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज नवी दिल्ली इथं अमेरिकेच्या वित्तमंत्र्यांची भेट घेऊन H-1B व्हिसाच्या नियमांसंदर्भात चर्चा केल्याचं वृत्त आहे. अमेरिकेनं या व्हिसाचे नियम कडक केल्यानं भारतातून अमेरिकेत जाण्यास इच्छुक युवकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे. दिल्लीतल्या 3 महानगरपालिकांसाठी आज मतदान होत आहे. सकाळी 10 वाजेपर्यंत सरासरी 5% मतदान झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. तिन्ही महापालिकांच्या 272 जागांसाठी 13,000वर मतदान केंद्रांवर मतदान सुरू आहे. यापैकी जवळपास 800 संवेदनशील मतदान केंद्र तसंच 208 अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. मुंबईत खारघर इथं कारच्या शोरूमला आग लागून 2 सुरक्षा रक्षकांचा मृत्यू झाला. आज सकाळी लागलेल्या या आगीत सुमारे 8 ते 10 गाड्या खाक झाल्या. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. अयोध्येतलं राम मंदिर आणि बाबरी मशीद प्रकरणात भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार मुरली मनोहर जोशी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेऊन चर्चा केली. सर्वोच्च न्यायालयानं नुकत्याच दिलेल्या एका निर्णयात जोशी यांच्यासह भाजपच्या 13 नेत्यांविरोधात खटला चालवण्यास मान्यता दिली आहे. उस्मानाबाद इथं सुरू असलेल्या 97व्या अखिल भारतीय नाट्य महोत्सवाचा आज समारोप होत आहे. परवा शुक्रवारपासून सुरू झालेल्या या नाट्य संमेलनात आज अखेरच्या दिवशी सकाळच्या सत्रात तिन्ही रंगमंचावर स्थानिक कलाकारांचं सादरीकरण तसंच विविध कार्यक्रम सादर झाले. सायंकाळी 5 वाजता मुख्य रंगमंचावर खुलं अधिवेशन आणि समारोप होणार आहे. केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी स्वयंसेवी संस्था आणि औद्योगिक क्षेत्राला देशभरात वैद्यकीय संस्था उभारण्यासाठी केंद्र सरकारसोबत भागीदारी करण्याचं आवाहन केलं आहे. आंध्र प्रदेशातल्या विजयवाडा इथं आरोग्य शिबिराचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात एक वैद्यकीय संस्था स्थापन करण्याचा सरकारचा विचार असून यासाठी राज्य सरकार आणि काही औद्योगिक क्षेत्राचा सहभाग आवश्यक असल्याचं ते म्हणाले. जागतिक पुस्तक दिवस आणि कॉपीराईट दिवस आज साजरा करण्यात येत आहे. 1955 साली पॅरिस इथं झालेल्या युनेस्कोच्या परिषदेत 23 एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. वाचनाविषयी जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशानं हा दिवस साजरा करण्यात येतो. ज्येष्ठ नागरिकांच्या देशांतर्गत प्रवासासाठी एअर इंडियानं 50% सवलत योजनेत ज्येष्ठ नागरिकांसाठीची वयोमर्यादा 63 वर्षांवरून 60 वर्षे केली आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांना प्रवासादरम्यान अधिकृत ओळखपत्र सोबत बाळगणं अनिवार्य असणार आहे. एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी ही माहिती दिली. वस्तू आणि सेवा कर व्यवस्थेत विडीचा समावेश हानिकारक वस्तूंच्या यादीत करावा अशी शिफारस देशभरातल्या 100हून अधिक कर्करोग तज्ज्ञांनी केली आहे. देशात धूम्रपानाशी निगडीत मृत्यूंमागे विडी ओढणं सर्वात मोठं कारण आहे. त्यामुळे वस्तू आणि सेवा करात विडीवर कमी कर आकारणं ही गंभीर त्रुटी असल्याचं या तज्ज्ञांनी म्हटलं आहे. राज्यातील रेल्वे मार्गांलगत मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यासंदर्भात राज्य शासनाचा वन विभाग आणि रेल्वे विभाग यांच्यात ठाणे इथल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी इथं सामंजस्य करार करण्यात आला. राज्यातल्या रेल्वे मार्गाच्या बाजूला उपलब्ध असलेले क्षेत्र हरित करण्याची संकल्पना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्यासमोर मांडली होती. लातूर महानगरपालिकेतल्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागातला नियोजित विकास आराखडा येत्या 3 दिवसात सादर करावा अशी सूचना लातूरचे संपर्कमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली आहे. लातूर इथं वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत जनतेनं भारतीय जनता पक्षावर जो विश्वास टाकला तो सार्थ ठरवू असं ते यावेळी म्हणाले. शेतमालाला योग्य भाव मिळण्याच्या दृष्टीनं परभणी जिल्ह्यात शेतकरी उत्पादक कंपन्या मोठ्या प्रमाणात स्थापन झाल्या पाहिजेत असं प्रतिपादन परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील खोडवेकर यांनी केलं आहे. परभणी इथं आयोजित शिवार धान्य महोत्सवाचं उद्घाटन करताना ते बोलत होते. शेतमालावर प्रक्रिया करून विविध उत्पादनं घेण्यावर भर द्यावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. आज या महोत्सवाचा समारोप होणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 5:25 मिनिटांनी.